साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन सोलापूर शहरात आयोजन। सोलापूर शहरात 30 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आलेले असून हे अधिवेशन श्री वीर तपस्वी मंदिर चन्नवीर नगर MIDC अक्कलकोट रोड येथे आयोजन करण्यात आले आहे। हे अधिवेशनाचे उद्घाटक नाशिक विभागाचे विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते होणार आहे। याच कार्यक्रमात सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थित हा उद्घाटन सत्र कार्यक्रम होणार आहे। पहिल्या दिवशी 3 सत्रात कार्यक्रम संपन्न होऊन समारोपीय सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक लाटेकाटे आणि तलवारबाजी याचे प्रात्यक्षिक माहितीसह दाखविले जाणार आहे। तसेच समारोपीय सत्रात राज्यस्तरातून उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। या कार्यक्रमास सिंदखेड राजा गादीचे वारसदार शिवाजीराजे जाधवराजे, पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर, नागपूर विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, आमदार सुधाकर आडबोले, शिक्षक आमदार नागपूर विभाग, माजी आमदार दत्तात्रय सावंत, प्राध्यापक सुनील शिंदे, राज्य कार्यकारिणी सदस्याच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे। तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील इतिहासप्रेमी शिक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक संजय जाधव यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस प्राध्यापक जैनुद्दीन पटेल, प्राध्यापक गौरीशंकर बिराजदार, प्राध्यापक पुष्पा विभूते, प्राध्यापक श्रीधर संगेल, प्राध्यापक गिनाक्षी मडेपल्ली, प्राध्यापक शंकर कोमलकुवार उपस्थित होते। राजमाता जिजाऊ भारताचे सर्व क्रांतिकारक राष्ट्रपुरुष, युगपुरुष या सर्वांच्या चरणी मी मानाचा मुजरा करतोय आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचं पहिलं अधिवेशन आम्ही या ठिकाणी हुतात्म्याच्या पावननगरीमध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या पुण्यक्षेत्रामध्ये सर्वप्रथम पहिलं अधिवेशन या सोलापुरात आपण घेण्याचा मानस केला होता आणि ते आज या ठिकाणी प्रत्यात येत आहे। महत्वाची गोष्ट अशी आहे की आई जगदंबा तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी, दत्त स्वरूपी अक्कलकोटचे स्वामी समर्थ या अध्यात्माच्या त्रिवेणी संगमावर ज्यांनी या ठिकाणी 11व्या शतकामध्ये स्वतःच्या श्रमदानाने या ठिकाणी तलावाची निर्मिती केली आणि 68,000 वचनाची निर्मिती करून 68 लिंग स्थापन करून श्रम हेच दैवत आहे, श्रम हीच पूजा आहे असे सांगणारे शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये हे ऐतिहासिक अधिवेशन आम्ही घडवत आहोत। सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील अगदी आधुनिक, मध्ययुगीन आणि प्राचीन काळातील हेमाडपंथीचे जे ऐतिहासिक वास्तू आहेत, मंदिरे आहेत